विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही तिसरी चौथीत आहात, बरोबर? पाचव्या वर्गामध्ये जेव्हा तुम्ही जाल त्या वेळामध्ये नवोदय परीक्षा आणि स्कॉलरशिपची परीक्षा होती, बरोबर? आपण त्याचे काही सराव पेपर पण तुम्ही आतापासून सोडवतात, बरोबर आहे ना? नवोदय मध्ये आणि स्कॉलरशिप मध्ये काही गणिताचे प्रश्न असतात, ठीक आहे? तर त्या गणिताच्या काही प्रश्नांना अगदी कमी वेळात आणि अचूक उत्तर कसं सोडवायचे काही आपण उदाहरणाचा इथे आपण परामर्श घेऊया. समजा असं असतंय की 1 ते 10 पर्यंतच्या 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची, आता इथं अंकांची म्हणू आपण, संख्यांची शब्द लिहितो, संख्यांची काय करायची आहे, बेरीज किती, असा प्रश्न येऊ शकतो. काय प्रश्न? 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. आता यामध्ये पहा, अगदी सोपा आहे, याला सोपं करून मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही 1 अधिक 2 2 अधिक म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक असं 10 पर्यंत खूप वेळ लागतो, कमी वेळामध्ये आणि अचूक उत्तर आपल्याला कसं करता येईल यासाठी आपण एक टेक्निक पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 केले आपण. यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे पहा, सगळ्यात अगोदरची शेवटची जी संख्या आहे ती गृहीत धरा. किती आहे? 10. किती आहे? 5 दिसतंय? 5 आणि 10च्या पूर्वीचा अंक म्हणजे कोणता? 9. या दोघांचा काय करा, गुणाकार. 5 गुणिले 9. 5 9 5 9 45. 45 लिहिले आणि गृहीत धरलेली शेवटची संख्या कोणती होती? 10. 45 अधिक 10 किती होतात? 5 अधिक 0 5 4 अधिक 1 5. म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज किती मिळाली आपल्याला? 55. किती मिळाली? 55. अशाच प्रकारचा एखादा दुसरा प्रश्न असू शकतो. तिथं तुम्हाला असं विचारू शकतात की बा 11 ते 20 या सर्व संख्यांची बेरीज किती. ठीक आहे, त्यावेळेस काय करायचं तुम्ही? 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आपण आता यामध्ये शेवटची संख्या कोणती? 20. लक्षात ठेवली आपण 20. इथे आपण 5 पासून केलं होतं, बरोबर आहे? यस सर. या गृहीत धरलेल्या शेवटच्या संख्येच्या पूर्वीची संख्या. इथे काय करू आपण? 15 घेऊ आणि शेवटची संख्या कोणती? 19. 19 ची मधील एकच स्थानचा अंक कोणता? 9. मग 15 गुणिले 9. 9 की 9? 15चा पाढा येतेच. 15 9 135. व्हेरी गुड. 15 9 किती? 135. आणि 135 गुणाकार आला आणि शेवटची संख्या कोणती? 20. यांची करायची बेरीज. किती होईल? 5 अधिक 0 5. 3 अधिक 2 5. 81. किती संख्याचं उत्तर आलं आपल्याला? 155. चलिए रे तोक्ष, मी तुला विचारतो आता मी तुला एक प्रश्न विचारतो, ठीक आहे? तुला सोडवायचं. माझा प्रश्न असा की 21 ते 30 या सगळ्या संख्यांची बेरीज तुला काढायची. मी तुला लिहून देतो वाटल्यास. 21 22 गृहीत धरली त्याने किती संख्या शेवटची? 3. आणि मग काय करशील?
25 आणि 29. व्हेरी गुड. ओके, मानणार चालते. हा, मग काय पुढे काय करशील? 25 गुणिले 9. 25 9 अडायचे ना? 225. 225 बरोबर आहे. 225. छान नाही लिहिला, व्यवस्थित लिहिलं ते. चल परत पुन्हा छान मोठ्या हिशोबाने 225. व्हेरी गुड. हात कसा लागत आहे तुझा? ठीक आहे. ओके. 225 अधिक कड्यावर तुला लिहायला जमत नाही. अधिकचं चिन्ह दिला का? 5 अधिक 0 5. 2 अधिक 3 5. 2 अशी 2. किती आलं उत्तर? 255. किती आलं उत्तर? 255. बरोबर. थोडासा विचार करा आता. आपण काय केलं होतं? 1 ते 10 ची बेरीज किती मिळाली? 55. 11 ते 20 ची बेरीज किती मिळाली? 155. फरक कितीचा आहे? 100चा. बरोबर. 100च्या पटीने आपण वाढत आहोत. 55 155. मग समजा असा प्रश्न असेल की 31 ते 40 याची बेरीज किती असेल? 355. किती असेल? असं असेल 41 ते 50 यांची बेरीज किती असेल? 455. लक्षात ठेवायचं. समजलं तुम्हाला? आलं लक्षात? ओके, बाकी काही प्रश्न आपण नंतर पुन्हा पाहूया. ठीक आहे.